श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकच्या पेठ तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. शेताकडे जात असताना 50 वर्षीय महिलेवर बिबट्यानं जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. पेठ तालुक्यातील बोडारमाळ परिसरात राहणाऱ्या मंदाबाई वातास या आपल्या बहिणीसोबत शेताकडे जात असताना गावापासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. माझी आई ना घरचं काम आवरून शेतात जात असताना वाटेत वाघाने झडप घातले आणि जखमी पण लय लागले डोक्याच्या तरी आता. आणि मग नंतर आम्ही तर सरकारी दवाखान्यात आलो. आता दवाखान्यात लागेल आहे तर तोंडाला पण लागेल आहे. ती पुढं होती जाता जाता आणि सोडी घातली त्यानं ती पडली खासत गेलं पुढं त्याने एवढी घातली पुढं. मग गोरड्या केल्या ना मी पळत आले घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान वन परिमंडळ अधिकारी तानाजी भोये यांनी रुग्णालयात भेट देत शासन नियमानुसार मदत दिली जाईल असं सांगितलं. मंदाबाई सुरेश वातास या महिलेवरती वन्य प्राणी म्हणजे बिबट्यांनी हल्ला केल्याचं साधारण ठीक 12 वाजता कळताच गावातील प्रतिष्ठित माणसाशी संपर्क साधून पेशंटबाबत विचारपूस केली. माणसाबाबत विचारपूस केली असता सदरचा पेशंट हा आम्ही घेऊन येत असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यानुसार मी तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय पेठ इथे उपस्थित राहून संबंधित वैद्यकीय अधिकारी पेठ यांना भेटून पेशंटचा केस पेपर काढून घेतला आणि पेशंट आल्यानंतर पहिलं प्राधान्य गर्दी असतानाही डॉक्टर साहेबांनी त्या संबंधित पेशंटला दिलं. डॉक्टर साहेबांनी प्राथमिक उपचार केलेला आहे. संबंधित असं कळून येतं आहे की ह्या महिला जंगलामध्ये जळू सरपणासाठी गेलेल्या होत्या. संबंधित जी जखमी झालेली महिला आहे तिच्याबरोबर तिचीच बहीण सोबत असताना बिबट्याने दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्या महिलेवरती हल्ला केलेला असताना महिला खाली पडलेली आहे आणि आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला. संबंधित महिलेला दवाखान्यात आणल्यानंतर त्या जखमी झालेल्या महिलेच्या जखमाची पाहणी केली असता डोक्यामागे पाठीमागून एक मोठी प्रमाणात नख घुसलेला दिसून येत आहे. तसेच पाठीमागे मानेला जखम झालेली दिसत आहे. तसेच कानाजवळ जखम झालेली दिसून येत आहे. संबंधित महिलाला इथं प्रथम उपचार करून माननीय वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवित आहे. दरम्यान परिसरात पिंजरा लावण्याची तयारी सुरू असून नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, पेठ.